कसा होता तुम्हाला आजचा एपिसोड कसा होता? कमेंट मध्ये सांगा. सुरुवात अशी झाली एपिसोडची की सकाळ सकाळी गाणं वाजलं, मस्त सगळे डान्स वगैरे छान मज्जा करत होते. पण मी सकाळी हाच विचारते की आज सकाळ सकाळी भांडण का नाही लागलं. रुचिताला सगळ्यांनी रुचिताला सगळ्यांनी सांगितलं की आज भांडण करायचं नाही सोमवारपर्यंत. तर तिनं आज सुरुवात भांडणाला पुन्हा केलीच केली. सुरुवातीला दीपाली म्हणली किचन मध्ये की बाबा प्लेट धुतल्या नाहीत, खरकाट्याच आहेत. तर लगेच रुचिता पायफ्यांचा तवा पण तसाच होता, खरकटा. तर रोशन म्हणतो की प्रभूने केले अंडे आमलेट खाल्लं या आणि तसं ठेवलं या. आणि मध्येच राखी म्हणली की प्रभू तू काय करूच नकोस. कशावरून भांडतात हे लोक, काय कळत कितीच काम आहे? एक तवा घासाचा फायफ्यांचा काही अवघड आहे का? हा. कुणीतरी पटकन माझ्यासारखे असे पटकन मी घासून मोकळं झाले असे, कोणाला हे घासा तर घासा अशी म्हणली बी नसती. पण हे नुसतं वादच घालतात. हा ते दुटी होती सचिनची आणि रोशनची, दुटी होती भांडी घासायची, त्याच्यामुळे हे भांडणं झाली. सचिन पण सारखा तिला बोलतोच होता. हा राखी सचिनला म्हणते की तुम्ही आयतच खाता, तुम्ही खूप आळशी आहे म्हणते, नुसतं आयत खाता आणि बसता. आणि राखी कचऱ्याच्या डब्यात डस्टबिन घेते आणि म्हणते कचरा बघा, यात बघा, यात बघा. डस्टबिन ते म्हणजे भाज्या ठेवायचं जे असते ना, एवढं एवढंसं ते भांड बास्केट, त्यात मग ते लेंड्या त्यात असते त्या पपईच्या बिया असतात त्याला. पपईच्या बियाला म्हणते त्या बिया घेते आणि रुचिताच्या त्या विशाल आणि रुचिता तिथं बसलेले असतात, तिथं नेऊन त्याच्या पुढे नेऊन टाकते. मग रुचिता तिथून उचलते आणि राखीच्या बेडवर नेऊन टाकते. हा, रुचिता म्हणते आता मी यांची पातळी दाखवते काय आहे ती आता, आणि आतमध्ये जाते. आणि तिच्या बेडवर, राखीच्या बेडवर नेऊन टाकते त्या बिया. मग राखी म्हणते हा माझा बेड खराब झाला, हे झालं ते झालं. हम्म. आणि मग ती राखी काय करते, त्या बिया घेऊन पुन्हा तिच्या रुचिताच्या तिकडे जात असते. तर तेवढ्यात तन्वी म्हणते तिनं जे केलं तसं तू करू नकोस, मग त्यातून तुझ्यात काय फरक, अशी म्हणते तन्वी. मग राखी म्हणजे तू माझी काही आई बनू नकोस, मी तुझ्या काही ह्याच्या खाली राहणार नाही, दबावाखाली. मला दबाव कुणी आणायचा नाही. आणि ग्रुप आणि हा, तन्वी तिथं इविक्शन असतंय ना तिथं, त्याच्यापासून वाचायला सुरुवात करते, वाचायला बचाव करण्यास सुरुवात करते तर. हे तन्वी बोलते जिथं मी चुकल तिथं सगळ्यांनाच बोलते मी, पाशीच आहे म्हणते पहिल्यापासून. पण आणि ती खरं खरं पण करते की पहिल्या आठवड्यापासून ह्या आठवड्यापर्यंत ती खरं खरंच करेन, जिथं आहे तिथं ती बरोबर बोलते तन्वी. तन्वीनं तिचा खेळ खूप सुधारलाय आता, मस्त खेळते आता. आणि म्हणून ती स्ट्रॉंग स्पर्धक आहे तन्वी.
आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते की तन्वी फायनल 5 मध्ये असणार आहे, असं वाटतंयच मला. मग मग दिव्या काय करते, राखी सॉरी, राखी काय करते, तिथल्या ते कचरा बिया आणते. नाही, सागर भरतो, सागर. हा, राखी डस्टबिन घेते आणि अनुश्रीच्या डस्टबिनचा कचरा सगळा ओला कचरा घेते आणि ते अनुश्रीच्या बेडवर टाकते कचरा नेऊन सगळा, राखी. मग मग सगळेजण येतात आणि राखीला बोलतात, हे काय केलं, हे काय केलंस, असं हे ठीक नाही, हे ठीक नाही, असं सगळे बोलतात राखीला. जे चुकीचं होतं ते राकेशला वाटत होतं हे चुकीचं आहे म्हणून. मग सगळेजण येतात आणि ते सागर सचिन यांनी सगळेजण कचरा ते भरते ती विशाल. काहीतरी कमेंट येते काय इंग्लिश मध्ये काय दिसत नाही इथं. सगळेच कसं आहे, वैयक्तिक कुणाचंच नाही, सगळं कंबाईनच असतंय काम सगळ्याचं. कमेंट आली लगेच गेली, काहीतरी गेली. बिग बॉस पण ती राखी काय म्हणते, उंदराच्या लेंड्या आहेत, उंदराच्या लेंड्या आहेत, पण तिला काय खरंच वाटत. मग बिग बॉस स्वतः ह्या बिग बॉस ह्या पपईच्या बिया आहे असं सांगतात बिग बॉस. त्याच्यानंतर रुचिताचं आणि प्रभूचं भांडण एकदम जोरदार झालं तिला. आणि प्रभूनं कसं केलं, रुचिताच कशी भांडते उलट सुलट बोलत, तसं प्रभूनं पण ह्या वेळेला उत्तराला प्रत्युत्तर दिलेलं आहे तिला. प्रभू तिला म्हणला झिपरे, नकटे, बघूया तोंडाचे झिपरे, असं भरपूर काय काय बोलला, नकटे वगैरे बोलला तो. असं नाही बोलायला पाहिजे होतं त्यानं, पण बोलला तो. प्रभूनं 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 दाखवलं की मी पण कुणापेक्षा कमी नाही, आणि हे दाखवून दिलं की बाबा हा मी मोठाच आहे म्हणून, तुमच्या बरोबरीने खेळतोय. प्रभू म्हणतो मला जरी घरातल्याने सगळ्यांनी जर नॉमिनेट केलं तरी मला प्रेक्षक माझे महाराष्ट्रातले वाचवतात मला. आणि प्रभूला खरोखर पाठिंबा आहे म्हणून आता 6 आठवडे झाले तो इथं वाचलाय. किती वेळा नॉमिनेट झाला तो तरी वाचलाय तो प्रभू. हाय 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 आदिती ताई. हाय ताई. मग राकेश म्हणतो, सचिनला म्हणतो राकेश म्हणतो माझी कपडे जेव्हा अनुश्रीने इकडे तिकडे फेकली तेव्हा माझ्या बाजूने कोणच बोलायला नव्हतं. आता राखीने कचरा सगळा टाकला तर सगळेजण तिला बोलायला, राखीला तिथं कचरा टाकलाच, बरोबर नाही केलंस तू म्हणून. हा, राकेश म्हणतो हे चुकीचं केलं तुम्ही, माझी साईड त्या दिवशी घेतली नाही, कपडे टाकले त्या दिवशी, हे चुकीचं तुम्ही केलं. आता स्वयंपाक चालू असतोय आणि डायनिंग टेबलवर किचनवर जाऊन राखी काय करते, असं हे फेऱ्या मारते. तर तिथं जेवायचं, खायचं, प्यायचं. मान्य आहे की बाबा,
मान्य आहे बाबा नाही की राखीला हे असं करायला पाठवलंच आहे, त्यांनी बिग बॉसने पाठवलंच आहे तिला असं करायला. पण तिनं खाण्यापिण्याच्या वस्तू तरी तिथं थोडंसं हे केलं पाहिजे, जपलं पाहिजे बाबा, त्याच्यावर टेबलवर चढलं नाही पाहिजे होतं. थोडंसं लिमिट क्रॉस करायला लागली. बाकीकडं चालेल. आता आता कसं आहे, TRP वाढतोय बा तिकडं बिग बॉसचा. ठीक आहे बाबा, राखीमुळं बाबा चला. पण कसं आहे, राखीनं अति पण करू नये ना, ते टेबलावर असं फेऱ्या मारते ते. आता बघूया काय होतं. आता मला एक कळत नाही, प्रभूवर त्या सगळेच का चिडतात मला काहीच कळत नाही. आता ह्या 2 आठवडे झाले प्रभूवर चिडतात. विशाल चिडतोय, रुचिता, विशाल झाला, रुचिता झाली, सगळे टार्गेट करतात फक्त आता. आता त्याला त्या ह्यासनी वाटतंय की आता ह्यानं जावावं बाहेर, प्रभूनं बाहेर जावावं. पण महाराष्ट्र त्याला बाहेर काढत नाही लवकर इतक्यात. त्याला तो जास्तीत जास्त वोटिंग महाराष्ट्रात त्याला वोटिंग जास्त भेटते, त्यामुळे तो बाहेर जात नाही. ह्या आठवड्यात पण तो बाहेर जाणार नाही असं वाटतंय. आता तुम्ही हा विचार करा की आता अनुश्री इकडं पण खेळते आणि तिकडं पण खेळते, सगळ्याला धरून खेळते. पण ती अशी प्रामाणिक आता खेळायला लागली की ती टोळीला पण धोका देऊ शकते, असं ती खेळते. तन्वीला बोलली ती, आता तुमचा ग्रुप आणि आमचा ग्रुप, तन्वीला अनुश्री बोलते तन्वीला की तुमचा ग्रुप आणि आमचा ग्रुप बाल्कनीतल्या ग्रुपला टार्गेट करायचा आहे असं. मी तर अनुश्री बोलते की मला कायदा झालं तर प्राजक्ता ह्या घरात नको आहे, मी तिला बाहेर काढणार आहे, म्हणून तिला मी नॉमिनेट करणार पहिल्यांदा. आणि तिचा गेम पण दिसत नाही मला. त्याच्यानंतर बघा, ज्यावेळी बिग बॉसने राखीला आतमध्ये बोलवलं होतं बघा, आता तिथं राखीला विचारलं की बाबा राखी घर स्वच्छ आहे की नाही, तर राखी म्हणते नाही, सगळे भांडी खरकटे, डस्टबिन खरकटी, किचन खरकट. सग मग बिग बॉस म्हणते ती, तुम्ही असून इथं काय फायदा तुमचा, तुम्हाला कशासाठी पाठवलं होतं, हे खरकट सगळं जिकडं तिकडं, असं बिग बॉस तिला बोलत राखीला. त्यामुळं या घरात तुमची जागा नाही. आणि आणि तिला ती 2 माणसं तिथं बोलवतात आतमध्ये आणि तिला घेऊन जातात. भारी वाटलं तिथं. तिथं राखी म्हणते नाही नाही, आणि तिथं घाबरलेली पण दाखवले राखीला, घाबरलेली दाखवले थोडीशी. आणि त्याच्यानंतर बिग बॉस म्हणतात की आता तंटोजीराव भांडणात येते ते भांडकुदळ तंटोजी येतात, भांडकुदळ असे म्हणतात. आणि राखीला त्याचा उत्तराधिकारी म्हणून पुन्हा घरात नेतात. हा, तुम्हाला त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे, मी विसरले की दीपाली रुचिताला सांगत असते की तुझ्या तोंड तुझं तोंड जरा आवरत जा, थोडं रागाव कंट्रोल करत जा, नियंत्रण करत जा. आणि इथं दीपाली सांगते रुचिताला. हा, दीपाली पण काही पण भांडून जाते बोलता बोलता. हो, जिथं काय असेल तिथं दीपाली हळूच येते, तिथं आग लावून जाते. म्हणजे आग म्हणजे मध्ये मध्ये बोलून ती भांडणं लावते असं होतंय, बाकी काय.
आणि दीपाली म्हणते मी भांडणच नाही मग परत. आता बघा भांडखोर कोण आहेत? रुचिता, दीपाली आणि तन्वी, या तिघांचीच जास्त भांडणं असते ती. आणि त्याच्या मागे आता प्रभू बोलायला लागलाय. आता आता राखीला उत्तराधिकारी म्हणून आणते ती, आणि मग सागरला म्हणते की आज जातो आणि तिला तिचा राज्याभिषेक कर आणि तिला घेऊन ये. आता राखीला राजा करते ती आणि बाकीच्या सेवक करते ती, आणि सागरला सेनापती करते ती. आणि राखी आता आता गेम असा आहे की जी राखी म्हणेल ती सही, जी राखी म्हणेल तसंच त्यांनी वागायचं आहे. आता असा गेम आहे. आता बघूया आता राखी काय काय करते. मग राखी काय कर दीपाली काय करते, ते कपडे दाखवते, इसकटलेले कपडे दाखवते दीपाली राखीला. अशीच दीपाली सगळीकडे भांडायला होते. नाही म्हणते. आणि मग राखी काय म्हणते तिला की कपडे पाडलेत म्हणलं, राखी म्हणते ही दांडा धरा आणि मला फ्रेश व्हायचं आहे, मला प्रेशर आले म्हणते, जाते. आणि मग त्याच्यानंतर एक नॉमिनेचा टास्क चालू होतो. पहिल्या जे ज्या आठवड्यात एकदा म्हणजे कसं आहे, ह्या आठवड्यात कुणी कामं नाही केली त्यांचं टास्क असतो ना नॉमिनेशनचा. ज्या लोकांनी काही कामं केली त्यांची नावं घ्यायची होती या आठवड्यात नॉमिनेशनसाठी. प्रत्येकाने आपापलं मत आधीच ठरलं होतं, मी ह्याला नॉमिनेट करेन, मी त्याला नॉमिनेट करेन, ह्याला नॉमिनेट करेन. त्यांचं अगोदर त्यांनी ठरवलेलं. आता मला एक समजत नाही, अनुश्रीनं ज्यावेळी प्राजक्ताचं नाव घेतलं, हॅलो हॅलो आवाज येतो. अनुश्री अनुश्री आधी चांगली खेळायची, पण आता बी खेळते चांगली पण. अच्छा, अनुश्री अगोदर चांगली खेळत होते, ही प्राजक्ता चांगली खेळायची, पण आता हे कालच्यानं ती थोडी गप्प आहे ना, करण बाहेर गेल्यापासून थोडी एक दिवस शांत बसली ना, त्याच्यामुळे ती बोलते ही काहीच नाही, एक दिवस शांतच आहे कालच्यानं, असं बोलते. हा, प्राजक्ता मग बोलते तिला, तिला नॉमिनेट केलं, अनुश्रीने तिला नॉमिनेट केलं ना प्राजक्ताला, तर प्राजक्ता बोलते मला एक दिवस तर पाहिजे ना बाबा, माझे कनेक्ट जे लोक होते ते बाहेर गेला, करण वगैरे, करण आयुष बाहेर गेला, थोडं एक दिवस तर मला पाहिजे ना त्यातून बाहेर निघायसाठी, अशी बोलते. आता अनुश्री म्हणत होती की बाबा तिचं बरोबर होतं एका दृष्टीने, की करण जर होतं तिचा गेम कुठे दिसत होता, ती सारखी बालकनीतच जाऊन बसत होती की का काम काम करायची मत मांडायची, पण तिचा गेम नव्हता दिसत पुढं काय. करण आणि प्राजक्ता नुसते गप्पा मारत बसायच्या बाल्कनीवर, त्यांचं काय गेम. आता करण गेलाय, बघूया आता प्राजक्ता आता काय करते. मला वाटतं ह्या आठवड्यात ते प्राजक्ता चांगली गेम खेळेल असं वाटतं या. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते थोडी निराश झाली, करण गेल्यानंतर थोडी निराश झाली ती.
राकेशने येऊन तिची समजूत काढली. तुला जर बाबा हा, राकेश तिची समजूत काढत होता, काढायला गेला होता. पण मला असं वाटतं की राकेश तिला ते नॉमिनेशन टास्कपासून वाचवायसाठी तो गेला होता तिथं. तर तिच्या मला माझ्यासारखं तिनं वळावं असं. आता तुम्हीच बघा, तन्वीनं अनुश्रीनं काय केलं होतं की मला, तुम्ही हे नाही का, तन्वीनं ना अनुश्रीनं बोल डील केली ती दोघींनी की राकेशला नॉमिनेट नाही करा, असं काहीतरी केलं होतं डील. असंच आहे बहुतेक. त्याच्यानंतर मग यांनी विचार केला की बाबा बाल्कनीतल्याला आधी उडवून, म्हणजे हे करून नॉमिनेशन उडवून टाकूया म्हणून तिसऱ्या ग्रुपला. अनुश्री आणि तन्वी या दोघीनं बोलल्या. आता बघा कोण कोण टार्गेट होते बघा. एक प्राजक्ता, एक सचिन, प्रभू प्रभू आणि दीपाली, 4 जण टार्गेट होताना दिसत आहे. आता बघूया आजच्या एपिसोडमध्ये. आता मला एक सांगा, तुम्ही सचिनला काय टार्गेट करताय हे मला काय कळतच नाही. सचिन तर चांगला बोलतोय बी आणि खेळतोय बी ना, कुणाला भांडत नाही, मुद्देसूर बोलतो, कुणाला वाईट बोलत नाही. आणि तो 4 आठवडे झाला तो नॉमिनेट असून सुद्धा तो प्रेक्षक त्याला वाचवत आहेत ना. तो चांगलाच आहे, समजदार आहे. आता तुम्हाला सांगते मी, असं लिहून देते की सचिन 5व्या फायनलमध्ये पोहोचला असं वाटतंयच, नक्की वाटतंय मला तर. हा, तो चांगलाच म्हणजे सगळ्याशी मिळून मिसळून पण आहे आणि चांगलाच बोलतो. जिथं चुकलं तिथं तो बोलतोय. हा, त्याला त्याला कुणी काय बोललं की ते पटकन बोलतोय तो आणि व्यवहारानं बोलतोय तो. आता मला तर असं वाटतंय की सचिन हा स्ट्रॉंग प्लेअर आहे वाटतंय असं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आता ही झाली सचिनची गोष्ट. आता दीपाली बद्दल जर बोलायचं झालं तर, आता दीपाली बद्दल जर बोलायचं झालं तर दीपाली बाहेर जाण्याची शक्यता आहे. नॉमिनेशन जर झाली आता, बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे असं वाटतंय. आता तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय वाटतंय तुम्हाला ते. पुढे विशालनं सुद्धा प्रभूचंच नाव घेतलं, प्रभूलाच नॉमिनेट केलं त्यानं. पण विशालनं पण प्रभूलाच नॉमिनेट केलं आणि दीपालीचं एक नाव घेतलं त्यानं. दीपालीचं एक नाव घेतलं विशाल. आणि बोलत होते रुचिता विशाल प्रभूला सारखा म्हणत होता. आणि तो विशाल म्हणला, मला एक सांगा, मी काय घाबरतो काय कुणाला, मी सगळ्यासमोर सांगतो तुम्हाला, जाहीर करतो, मला रुचिता आवडते. तो स्पष्ट बोलला. माझं नातं काय आहे किंवा काय आहे हे मला सांगायची गरज नाही, मी स्वतः खंबीर आहे, असा विशाल बोलतो दीपालीला. तर आज सगळा असा गेम होता. तुम्हाला कसं वाटतंय बघा. आता या आठवड्यात बिचुकल्याची एंट्री होणार आहे, बघूया, अजूनच मज्जा येणार आहे खेळाला. आता तुम्हाला काय कमेंटमध्ये सांगा, काय कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.
कुठला आहे? तिकडे